नमस्कार. लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कॉलेजमध्ये असताना खाल्लेलं क्रिस्पी ब्रेड सँडविच एकदम कुरकुरीत. हे बघा असंच. हे कुरकुरीत सँडविच कॉलेजच्या दिवसात तुम्ही नक्की खाल्लं असेल. कॉलेजच्या आठवणीत रमायला सगळ्यांनाच आवडतं. हे क्रिस्पी सँडविच तुम्ही खाल्लं ना, नक्कीच कॉलेजचे दिवस आठवतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग करूया कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं व्हेज ब्रेड सँडविच आणि ग्रीन सँडविच चटणी. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे. नंतर आलं, लसूण टाकायचं आहे. थोडंसं मीठ आणि साखर घेतली आहे. 3-4 हिरवी मिरची घेतली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे. नंतर हे सर्व साहित्य पाणी टाकून मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हे बघा आपण सर्व मिक्सरला छान वाटून घेतलं आहे. आपली सँडविचची चटणी तयार झाली आहे. ती आपण वाटीमध्ये काढून घेतली आहे. आता आपण सँडविच तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला आहे. टोमॅटो, काकडी, शिमला मिरची आणि गाजर घेतले आहे. हे सर्व एकदम बारीक कट करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये इथे मी दुधावरची ताजी साय घेतली आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स अँड ऑर्गॅनो टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले सँडविचमध्ये भरण्यासाठी भाज्यांचे सारण तयार झाले आहे. ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आहे. आता इथे मी 2 ब्रेड घेतले आहे आणि बटर थोडंसं गरम तव्यावर वितळून घेतलं आहे. ब्रेडला बटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण तयार केलेली सँडविचची ग्रीन चटणी लावायची आहे. हे बघा अशा प्रकारे ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. त्यावरती सॉस टाकायचा आहे. सॉस टाकणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरीही सँडविच एकदम छान लागतात. आता आपण तयार करून घेतलेलं सर्व भाज्यांचं सारण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे भरपूर सारण भरायचं आहे आणि त्यावरती चीज किसून टाकायचं आहे. हे बघा इथे आपण दोन्ही सँडविचवरती चीज किसून टाकलेलं आहे. आता दुसरे 2 ब्रेड घ्यायचे आहे. त्याला आपण तयार केलेली सँडविच चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि ती आपण तयार केलेल्या सँडविचवरती ठेवून द्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही सँडविच तयार करून घेतले आहे. ते आता आपण ग्रिल करून घेऊ. त्यासाठी त्याच्या दोन्ही साईडनी छान बटर लावून घ्यायचे आहे. इथे माझ्याकडे टोस्टर आहे. मी त्यामध्ये सँडविच ग्रिल करून घेणार आहे. तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावर थोडंसं बटर लावून तुम्ही दोन्ही साईडनी सँडविच छान भाजून घेऊ शकता. हे बघा इथे मी टोस्टरमध्ये ब्रेड ठेवले आहे आणि त्याला व्यवस्थित वितळून घेतलेलं बटर लावून घेतलं आहे आणि सँडविच ग्रिल करण्यासाठी ठेवले आहे. हे बघा इथे आपले सँडविच छान ग्रिल झाले आहे. ते आता आपण काढून घेऊ. असे गरम गरम सँडविच कट करून घ्यायचे आहे. हे बघा किती छान आतमध्ये त्याचं स्टफिंग भरलं गेलं आहे आणि दिसायलाही ते छान दिसत आहे. मस्त असं क्रिस्पी ब्रेड सँडविच आपलं तयार झालं आहे. हे असंच गरम गरम असताना कट करायचं आणि टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करायचं. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.